नमस्कार, स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये। मी आज आली आहे गोंदवलेला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समाधी मंदिरामध्ये। पहा, इथून एंट्री घेतलेली आहे आम्ही। पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली आणि इकडे आलो। चप्पल इकडे काढायचे इथे इथे काढायचे पुढून ना। हे आहे समाधी मंदिर। समाधी मंदिराच्या आजूबाजूला तुम्ही पाहू शकता एकदम पूर्ण शांतता आणि तसेच स्वच्छता खूप मस्त होती इथे। या समाधी मंदिरामध्ये तुम्हाला 24 तास मोफत राहण्याची सोय आहे। हा आहे समाधी मंदिराचा मेन गेट आणि इथून बाजूलाच आहे हे समाधी मंदिर आणि आजूबाजूला निसर्गरम्य वातावरण, झाडं झुडपं छान प्रमाणात आहेत। तसेच इथे स्वच्छ असे भक्त निवासही तुम्हाला मिळतील। हे आत नाही जायचं। ते बघा त्यांचे श्रीराम इमारत। हे सर्व इमारती तुम्हाला ज्या दिसत आहेत हे सर्व भक्त निवास आहेत। स्वच्छ आणि सुंदर असे भक्त निवास इथे आहेत। इथे संध्याकाळी आणि सकाळी असे 2 टाइम तुम्हाला महाप्रसाद मिळू शकतो। नंबर पण दिले म्हणजे लोक येऊन राहून 24 तास राहू शकतात। मोठ्याच्या मोठं स्नानगृह, अन्नपूर्णा, खूप मोठं भक्त निवास आहे। हो नको पडतील, पडशील। तेव्हा तिथे हम्मा आहे, तुझं ऍडमिशन करायला चाललंय गोशाळा। नाही रे बाबा, चल दाखव। बघ इथे काय काय ठेवलंय। गोशाळा म्हणजे काय माहिती आहे तुला? हात पकड, ट्रॅक्टर येतोय। इथून दिसेल की
ह्याच्या गाड्या आहेत, त्या दिलेल्या गाड्या आहेत. रथ हे देव बापरे. सगळं ह्याच्या मठाच्या गाड्या. संस्थेच्या संस्था नाही मठ आहे. मठाचं हा. कुठे संस्था ट्रस्ट वगैरे काय नाही. वेदू हात पकडा. हे काय आहे? ब्रह्मचैतन्य नाम साधना मंदिर. इथे गाड्या पार्किंगसाठी पण मोठ्या प्रमाणात जागा आहेत. जाळी बसवले त्यांनी. दगड वगैरे काही टाकायचं नाही आतमध्ये. वरतून जाऊ शकतो ना पण. मग पकडणार तुला. आजूबाजूला किती शांतता आणि मस्त आहे. पार्किंग आहे 4 व्हीलर 2 व्हीलर. शांतता किती आहे. वेदूचाच गोंधळ आहे. वेदूचाच गोंधळ आहे. हाय की रे. हाय की. हे बघ इथून आहे. इथून चल. तिकडे गाडीला इथून गेलो असतो ते पण इथून आहे जायला. हे रे बाबा हे. खडगर नाही.